आणि या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. 32 दिवसानंतर अखेर दादांच्या विमान दुर्घटनेचा उलगडा झालाच. होय, आपल्या अजितदादांचा घात कोणी केला ते सगळे आरोपी सापडले असून तपास यंत्रणेला हे सर्वात मोठे यश मिळालेलं आहे. आत्ताच असे धक्कादायक पुरावे सापडले आहेत ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकेल. हे पुरावे या मोठ्या नेत्यांची झोप उडवणारे आहेत. कारण की आत्ताच यांना अटक करण्यात आली असून लगेच जेलमध्ये टाकण्यात आलेला आहेत. अजून इतर कोणकोणते लोक अटक करण्याचे बाकी आहेत, ज्यांची नावे गुप्तपणे उघड झाली आहेत, त्याची सुद्धा माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहेत. शेवटी दादांचे घात करणारे लांबचे नसून जवळच्याच लोकांनी दादांचा घात केला. ज्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राने डोळे झाकून विश्वास ठेवला, दादांचा विश्वास होता, त्याच लोकांनी दादांचा सर्व कट रचला आणि दादांना संपवण्याचं काम केलं. आज अखेर आपल्याला या सगळ्या मोठ्या नेत्यांची, मोठ्या मंत्र्यांची गुप्त माहिती हाती लागली असून त्या दिवशी नेमकं या लोकांनी, या सर्वांनी कशाप्रकारे प्लॅन केला, कट रचला, तो सगळा उघड झालेला आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सांगणार आहेत की नेमकं कशाप्रकारे सर्व यांनी मॅनेज केलं आणि यामध्ये अजून कोण सहभागी आहेत. या सर्व मोठ्या नेत्यांची, मोठ्या मंत्र्यांची आपल्याला गुप्त माहिती भेटलेली असून त्यांची नावेच मी पुढे तुम्हाला वाचून दाखवणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावाच लागेल. अजिबात अर्धवट व्हिडिओ कुठेही सोडू नका. दादांच्या विमान दुर्घटनेवर संपूर्ण महाराष्ट्र शंका उपस्थित करीत आहे. रोहित पवार, अमोल मिटकरी, पार्थ पवार तसंच इतर काही मान्यवर या विमान दुर्घटनेसंदर्भात वेगवेगळे पुरावे सादर करीत आहेत. नेमकं या विमान कंपनीचा कसा हलगर्जीपणा झाला, कशाप्रकारे यांनी निष्काळजीपणा केला आणि त्यामुळे आपल्या दादांना जीव गमवावा लागला. 1-2 दिवसापूर्वीच दादांच्या विमान दुर्घटनेचा अहवाल आला. त्यामध्ये असं सांगण्यात आलं की प्रथम विमान हे एका झाडावर आदळलं आणि त्यानंतर ते जमिनीवर आपटलं आणि मग त्यानंतर स्फोट झाला. परंतु स्थानिक बारामतीचे ग्रामस्थ सांगतात की जिथे विमान दुर्घटना झाली तिथं कोणतंही मोठे झाड नाही, छोटी झुडपे आहेत. त्यामुळे अहवालामध्ये जे झाड सांगण्यात आलं ते नेमकं कोणतं झाड आहेत याचाही तपास होणे गरजेचे आहेत. परंतु आपल्याला आत्ताच एक अत्यंत जबरदस्त आणि गुप्त पुरावा हाती लागला आहे, ज्यानुसार हा सगळा विमान दुर्घटनेचा कट उघड झाला आहे. यामध्ये कशाप्रकारे सगळा प्लॅन केलता या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मी पुढे सांगणार आहेत. फक्त शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा. ज्या दिवशी विमान दुर्घटना झाली त्या दिवशी जास्त आणि स्थानिकांनी ते बघितलं होतं. ते म्हणतात की विमानाने हवेतच 1-2 वेळा उलटे पालटे झाले होते. तसंच हवेतच विमानाचा जरा वेगळाच आवाज येत होता, भयानक. त्यानंतर ते विमान भरकटल्यासारखं वाटत होतं. म्हणजे विमानातच आधी तांत्रिक बिघाड झालावा असा सुद्धा एक संशय व्यक्त केला जात आहे. परंतु जो अहवाल आला त्यानुसार विमानामध्ये कोणताही आधी तांत्रिक बिघाड झालेला नव्हता असं म्हणलेलं आहे. तसंच विमान आदल्या दिवशी गुजरातवरून आलेलं होतं, त्यावेळी त्याला पूर्ण तपासण्यात आलतं. त्याचा सगळा मेंटेनन्स बघण्यात आलता. त्यावेळी विमानामध्ये कोणताही बिघाड नसल्याचा सुद्धा अहवालात म्हणलं आहे. मग हे हवेत वेगळा आवाज देणे, हवेतच विमान जागेवर फिरणे हे नेमकं त्याच्यामुळे झालं याचा उलगडा आत्ताच झाला असून सगळ्यात मोठी धक्कादायक माहिती आपल्यासमोर आली आहे. ही माहिती आपण तुम्हाला सांगणार आहेत आणि ही सगळी माहिती बघितल्यावर अक्षरशः तुम्हाला मोठा आश्चर्याचा धक्का बसेल आणि संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला जाब विचारेल की नेमकं सरकारने का बरं सत्य लपवलं, का जनतेपासून सगळ्या गोष्टी लांब ठेवल्या. हे सर्व मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगणार आहेत. तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. नेमकं या प्रकरणामध्ये अजून कोणाकोणाला अटक करणार आहेत, अजून कोणाला अटक करणे बाकी आहेत याचाही उलगडा मी पुढे करणार आहेत. आणि यानंतर बातमी आहे बारामती दुर्घटनेसंदर्भात. अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आलाय. मात्र या अहवालातील एका दाव्यावर बारामतीतील स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतलाय आणि त्यामुळे विमान अपघातावरून स्थानिकांनी काय म्हटलंय, स्थानिकांचा प्राथमिक अहवालावर आक्षेप का आहे, पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून. दादांच्या विमान अपघातावरून संशय बळावला. अपघाताच्या अहवालातील झाडावरून वाद. स्थानिकांकडूनच AAIBच्या अहवालाची झाडाझडती. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या महिन्याभरानंतर अखेर AAIBचा प्राथमिक अहवाल समोर आला.
या 22 पानी अहवालातून विमान अपघातामागील प्राथमिक निष्कर्ष मांडण्यात आले. त्यात डीजीसीएच्या रिपोर्टनुसार झाडाला धडकून अजित पवारांचं विमान कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं वेगळाच वाद निर्माण झालाय. स्थानिकांनी अपघात स्थळी कुठलंच मोठं झाड नसल्याचा खुलासा करत या अपघातावरून संशय व्यक्त केलाय. आपण या ठिकाणी पाहू शकता. याच ठिकाणी 28 जानेवारी रोजी सकाळी 8:45च्या आसपास या ठिकाणी अजित पवार यांचे विमान कोसळले. अशी हे या ठिकाणी एकही झाड दिसून येत नाही. पण इथं कुठल्याही प्रकारचं असं झाड मोठं दिसत नाही आम्हाला. त्यामुळे दुर्दैवी मृत्यू कसा झालाय काय झालं ते रिपोर्ट काही येऊन द्या, पण इथं ते रिपोर्ट मध्ये लिहिले की झाड आहे, पण इथं झाड तर आम्हाला कुठेच दिसत नाही. एवढं मोठं झाड हे आहे ते बारकी झोडपं तेही जळून खाक झालेली आहेत. अपघात नसून हा घातपातच आहे हे पाळण्यातलं मूल सुद्धा सांगेल. बंधूंनो, शोकांतिक आहे की महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गेल्यानंतर 1 महिना लागतोय FRI करण्यासाठी. हे निव्वळ दादा राजकीय बळी गेलेला आहे दादांचा. दरम्यान बारामती विमानतळ महाराष्ट्राच्या बारामती जिल्ह्यामध्ये असं विधान अहवालामध्ये केल्यानं आमदार रोहित पवारांनी अहवालावर सवाल उपस्थित केलेत. बारामती तालुक्याला जिल्हा म्हटल्यानं AIBनं हा अहवाल किती गांभीर्यानं बनवलाय हे लक्षात येईल असं म्हणत रोहित पवारांनी अहवालातील चुकींवर बोट ठेवलाय. दुसरीकडे या अहवालात दादांचा अपघात कोणत्या कारणांमुळे झाल्याचं म्हटलंय तेही पाहूया. ब्लॅक बॉक्स मधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब. रॉ डेटा डाउनलोड करण्यात आला. विमान झाडावर आदळून खाली कोसळलं. रनवेच्या सुरुवातीला 50 मीटर बाहेर विमान कोसळलं. विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटर दृश्यमानता. तांत्रिक बिघाडाचा थेट पुरावा नाही. पायलट दारू प्यायल्याचाही थेट पुरावा नाही. अहवालात झाड आणि भौगोलिक चुकांमुळे विमान अपघात झाल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे या संपूर्ण तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हा प्राथमिक अहवाल राजकीय दबावामुळे घाईघाईत प्रसिद्ध करण्यात आला का, आणि अंतिम अहवालानंतर तरी दादांच्या अपघाताचं गूढ उकलणार की कायम राहणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.